तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर माझ्याकडे आज कैलास सर आलेले आहेत, कैलास पडवळे सर. त्यांचा गणित स्पेशल आहे आणि ते यूट्यूबवरती म्हणा किंवा आमच्या खेडेपाड्यातील गावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गणिताचा विषय काय आहे, कशा प्रकारे ते मोटिवेट करतात विद्यार्थ्यांना, ते त्यांच्या जो नॉलेज आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करतात. तर एक आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की चला, एक आमचा आदिवासी बाहुल भाग आहे, शिक्षणाची कमतरता त्या ठिकाणी खूप आहे. तरी कैलास हे की फ्रीमध्ये त्यांना विद्यार्थी आमचा कुठंतरी मागं गणितामध्ये राहिला नाही पाहिजे आणि ते एकदम फ्री सेवा देतात. गावोगावी जातात, खेड्यापाड्यावरती जातात आणि तिथं विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्लासेस त्यांचे घेतात बिलकुल फ्रीमध्ये. तर मला एक अशी त्यांच्याविषयी एक आपुलकी आहे आणि खूप छान वाटते की सर तुम्ही खूप चांगलं काम करतात. तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाता तुम्ही असं मग? सर्वप्रथम तुमचे आभार आहे सर का तुमच्या चॅनलवरती मला संधी दिली 2 शब्द बोलण्याची नाही, आणि चॅनल वगैरे काय नाही, पण जो पण समाजासाठी जो सेवा करतोय, मी त्याच्यासाठी कायम त्याच्या पाठीशी उभा आहे आणि राहतोय. मला याच्याबद्दल आनंद आहे. नाही तर माझं चॅनल वगैरे तसं काय नाही, पण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या आदिवासी भागातील मुलांना कुठंतरी पुढं जावा, त्यांना काहीतरी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन, म्हणून तुमचं खूप चांगलं मोलाचं काम आहे. त्याच्याबद्दल मी तुमची स्तुती करतोय. नाही, धन्यवाद सर. माझा पहिल्यापासूनच मित्रांनो एक उद्देश होता कारण स्वतः आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे मी आणि आश्रमशाळेतून शिक्षण घेताना हॉस्टेलला राहणं, त्याच्यानंतर आई-वडील सोडून राहणं आणि विदाऊट क्लास म्हणजे क्लास नसताना अभ्यास कसं करणं, इंग्लिश असेल, गणित असेल, विज्ञान असेल या विषयाची खूप कमतरता आपल्या समाजामध्ये जाणवते. मग आपण घेतलेल्या त्या परिस्थितीमधून जे शिक्षण आहे त्यातून आपल्या मुलांचा, विद्यार्थ्यांचा, आजूबाजूच्या जे लेकरं आहेत आपले गरिबाचे लेकरं यांचा फायदा झाला पाहिजे यासाठी मी ऑनलाईन एज्युकेशन चालू केलं. त्याच्यानंतर मग प्रत्येक गावोगावी जाणं, ज्या विद्यार्थ्याला गरज आहे त्यांना ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल जागेवरती, त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक्स्ट्रा लेक्चर देणं, त्यांना गाईडन्स करणं, मोटिव्हेट करणं, अशा प्रकारची मी गोष्ट चालू केली. कारण त्याच परिस्थितीमधून स्वतः मी शिकलेलो आहे आणि मलाही वाटतं का अशा परिस्थितीमध्ये आपले जे आजूबाजूचे विद्यार्थी आहेत त्यांना गरज आहे काळाची, ते पुढे गेले पाहिजे. यासाठी मी एक छोटासा एक उद्देश ठेवून काही ज्या प्रकारे शिक्षण देण्याचं कार्य आहे ते चालू करून ठेवले. सर, मी तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि तुम्ही म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने गणित शिकवता तुम्ही. बरं. आणि मला गणिताचं काही एवढं काही येत नाही, पण तुमचं जर मी व्हिडिओ बघितलं तर मी सहजही तुमचं जे गणित शिकवण्याची पद्धत आहे ना, एवढी सोपी आणि म्हणजे दिमागामध्ये माइंडमध्ये लगेच बसते ती. तर एवढं भारी तुमचं हे जे गणित शिकवण्याची पद्धत आहे. आणि तुम्ही कोणापासून शिकले, म्हणजे तुमचा शिक्षक कोण होता का स्पेशल व तुम्ही? माझे आदर्श जे शिक्षक होते, ते आम्हाला देशमुख सर होते. खडकेरी आश्रम शाळेमध्ये स्वतः शिकलो आणि त्यांनी मला मलाच काय असे कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी सोप्या पद्धतीने शिकवलं गणित आणि ते प्रत्येकाने घ्यायचं काम केलं आणि त्यातून मी अशा प्रकारे घेतले, का आजही मी जे YouTubeला शिकवतो किंवा जे क्लासला स्वतः शाळेमध्ये क्लासला शिकवतो, आणि तुम्ही ते नेहमी देशमुख सरांचा जिकर व्हिडिओमध्ये करत राहता. करत असतो मी. कारण त्यांनी माझ्यासाठी इतकं केलेलं आहे आणि आजही मी जर नॉर्मली एखादा बघितला क्रॅमरचा नियम जर समजा 10वीचा आपण बघितला, पहिलं 2 चला ते रेषीय समीकरणामध्ये 1.3 जर बघितला, तर त्याच्यामध्ये 12, 32, 13 ही जी पद्धत आहे ती आमच्या देशमुख सरांनी एक म्हणतो का त्याचा शोध लावला किंवा त्याच्यावरती त्यांनी प्रत्येक वर्षी काम केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं आणि आता जवळ मला 12-13 वर्ष झाले 10वी नंतर ते मी अजूनही लावते आणि बरेच विद्यार्थी म्हणतात, "कसं तुम्ही हे कुठून शिकवता?" तर मी आवर्जून सांगू इच्छितो का मित्रांनो, आम्हाला देशमुख सरांनी शिकवली ती पद्धत आणि अशा खूप साऱ्या पद्धती त्यांनी शिकवल्या आणि त्याच्यात मी सोप्या पद्धती अजून वापरतो. तुम्ही ज्या शाळेमधून शिकलात, त्या शाळेत कधी तुम्ही गेले की त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना गणित विषयी कधी गेलेलो चा- आहे. मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे. बऱ्याच वेळा कामानिमित्त किंवा सरांना कधी वाटतं का चला आपण त्या शाळेमध्ये गेलोय, त्या वर्गाकडे बघावं, त्या बेंचकडं किंवा त्या शाळेच्या वातावरणात बघावं, शाळेतले शिक्षक असतील त्यांना भेटावं. तर बऱ्याच वेळा मी प्रयत्न करतो गेल्यानंतर आणि त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचंही काम करतो. कारण त्याच शाळेचा विद्यार्थी त्या कंडिशनमध्ये आज शिकतायत, त्याच कंडिशनमध्ये मी स्वतः शिकलो. त्यातून काहीतरी छोटासा भाग कार्याचा भाग सुरू झाला आणि मलाही वाटतं का त्यांनी करावं म्हणून त्याला थोडंसं मार्गदर्शन सर, करायचं काम. माझा एक विषय म्हणजे एक विषय आहे की एखाद दिवस कधी जायचा तुम्ही तुमच्या शाळेत शिकलात, हां. जिथून तुमचे गणित स्पेशल म्हणजे तुमची जी आवड निर्माण झाली, बरं.
तिथल्या पुन्हा एक बार विद्यार्थ्यांना तुम्ही मोटिवेट करा, तिथे एक बार क्लास घ्या बरं त्यांचा. नाही, नक्की ना जाऊया. काही अडचण नाही. आपण कधीही आता आपण काम करतोच आहे आणि ज्या शाळेनं आपल्याला, ज्या परिसरानं, ज्या गावानं मोठं केलंय, सगळ्यात गोष्टी त्या गावासाठी, त्या शाळेसाठी आपलं कर्तव्यच आहे की आपण केलं पाहिजे. त्या शाळेवरती सर आवर्जून आपण जाऊया एक दिवस, नक्की जाऊया आणि त्या मुलाला मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्या ज्या समस्या असेल त्या दूर करायचा प्रयत्न करू. बिलकुल. आणि मित्रांनो, आता लवकरच काही बॅचेस मी लॉन्च करणार आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तर त्या मी ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे तुमचं बॅचेस ॲप खोलणार आणि ऑनलाईन हां, त्या विद्यार्थ्यांना क्लासेस देणार विद्यार्थ्यांना तुम्ही. क्लासेस देणार आहे मी. जसं की नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल किंवा अजून जसं पॉसिबल तसं घेणार आहे. पण त्या आश्रमशाळेचे जे विद्यार्थी माझेवाले किंवा आय मीन माझे म्हणजे त्या शाळेत मी शिकलो आणि त्याचे जे आता सध्याचे जे विद्यार्थी शिकतायत, यांना आपण मोफत शिक्षण देणार आहे. मग ती कितीही फी असू द्या, आणि मी तुमचा शाळेतल्या YouTubeचा जो चॅनल आहे तर काय आयडी आहे त्याची? माझ्या YouTubeची आयडी आहे सध्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी. कैलास सर जरी टाकलं तरी YouTubeला तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. तर माझ्या आदिवासी मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, कैलास सर यांना फॉलो करा YouTubeवरती पण. आणि फ्रीमध्ये आजपर्यंत त्यांनी क्लासेस घेतलेले आहेत आणि तुमचा नक्कीच फायदा होईल. तर सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या या घरी हाऊसमध्ये आले, इकडे होममध्ये. मला पण खूप छान वाटलं की एक शिक्षकाच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना मोटिवेट, आणि ते पण फ्रीमध्ये तुम्ही करतात. एक आमच्या भागातील म्हणा किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना खूप याचा फायदा होईल नक्कीच. बरोबर आणि मित्रांनो फायदा घ्या. तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगतो. कारण या आमच्या भागातून पहिल्यांदा मी असं एक यूट्यूबर ठरलोय का त्याला सिल्वर प्ले बटन भेटलेले. असं अजून तर ऐकलं नाहीये किंवा भेटलेलं नाहीये कोणी इतके दिवस काम करतोय. पहिल्यांदा भेटले आणि हे सगळं तुमच्या पाठिंब्यामुळे भेटले. जर तुम्ही माझा जर व्हिडिओ बघितला बरं, नसेल ते तर बघून कुठून घ्या. आलं? ते आपल्याला YouTube जी नाही कंपनी नाही, म्हणजे आहे अमेरिकेमधून. हां, अमेरिका ही जी कंपनी आहे म्हणजे YouTube जी कंपनी आहे ती ॲक्चुअली युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेमध्ये बघा मित्रांनो, एक अमेरिका देश वर्ल्ड मधला सर्वात श्रीमंत देश, आणि तिथून माझ्या आदिवासी बांधवासाठी खेड गावातील, इगतपुरी तालुक्यात खेड गाव आहे त्यांचं, पडळवाडी म्हणून, आणि त्या ठिकाणी अमेरिकन गिफ्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना किती एक आनंदाची गोष्ट आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे सर, की तुमच्यासाठी मला वाटतं तालुक्यामध्ये पहिलंच असेल तुम्ही की जे सिल्वर तुम्हाला युट्यूबरने जे गिफ्ट दिलेलं आहे. तर बघा, माणूस स्वतःची कला आहे ती उजगार करा, बाहेर काढा, तुम्ही नक्कीच पुढे जाणार. प्रयत्न केला तर फळ नक्कीच भेटते. धन्यवाद सर. सर्वांनी पाठिंबा दिलाय त्याच्याबद्दल आणि तुमच्यासारखे मित्र मला भेटले आयुष्यामध्ये, शिक्षक भेटले का त्यांनी खूप मला हे केलं मोटिवेशन केलं का तू चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करत राहा. एक ना एक दिवस त्याचं फळ भेटेल. ते आणि तुमचे गिफ्ट बघायला मी नक्की येईल म्हणून. नक्की, नक्की. आवर्जून या आणि आपली जी आश्रमशाळा आहे खडकेरी, एक दिवस त्या मुलांना मी गिफ्ट घेऊन जायचं विचार आहे. मग आपण त्यांना एक पण दिवस ठरवा दाखवूया. ना, आता जे का 1-2 दिवसामध्ये मी आहे सुट्टीवरती, पण तेव्हा जाऊ ना. चालेल, चालेल. काही अडचण नाही. आपण त्यांना जाऊया. त्यांना दाखवूया का हे गिफ्ट काय असतं. कारण ते मित्रांनो लक्षात घ्या कोणी विकत घेऊ शकत उद्या नाही. ते पण पैसे तुमच्यासारखे देऊ शकत कलाकार असतील त्याच्यामध्ये, जर एखाद्याला आवड एखादा असेल, निर्माण होऊ शकतं. तसंही माझ्यासारख्याला जसे आमच्या एखाद्याचा शाळेत इंग्लिश शिक्षक स्पेशल होते. असेल, हिंदी हां. स्पेशल असेल, ते पण क्लास घेऊ शकतात. बरोबर. जसं की शाळेत शिक्षकांनी मला ठरवलं का याला काहीतरी करता येईल भविष्यात. त्यांनी मला गाईडन्स केलं. तसं आपण करून बघूया. फुल न फुलाची पाकळी. एक जरी चांगला विद्यार्थी घडला तरी आपल्याला समाधान वाटेल का आपण काहीतरी केलं. चल ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांना सरांचे आभार आहे. तुमचे आभार आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला. बघून घ्या व्हिडिओ. व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा. काही अडचण नाही. पण फायदा नक्की घ्या. कैलास सर ना, कैलास. कैलास सर मॅथ्स अकॅडमी. ओके, नुसतं कैलास सर टाकलं तरी माझं नाव येऊन जाईल. काही अडचण नाही. थँक्यू. ओके, बाय बाय. सर्वांना जय महाराष्ट्र.